अनेक कार्यक्रमांचा आनंद घेत आहोत देशपांडे राम मंदिरामध्ये. आणि आजचं हे 5वं पुष्प कीर्तन पुष्प मुखपदायक स्मिताताई. आपण सर्वांना सगळ्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे, पण काही जणांना माहिती नाही आहे. स्मिताताई जवळ आलेले लोक आहेत, त्यांना या मंदिरामध्ये थोडीशी माहिती मी आधी सांगते. 186 वर्षाची रामजन्म उत्सवाची परंपरा देशपांडे राम मंदिरात जोपासली जाते. देशपांडे राम मंदिर आदरणीय श्री कैलासवासी आनंदकाका देशपांडे यांनी हे मंदिर बांधलं आणि त्यांची जी इच्छा होती त्या मंदिराची उपासना व्हावा, त्याच्यानंतर छान छान कार्यक्रम धार्मिक उत्सव व्हावे, तर ही इच्छा त्यांच्या पत्नी आदरणीय गिरिजाताई देशपांडे यांनी त्यांची इच्छा ते पूर्ण करतायत. एक स्त्री काय कर्तृत्व करू शकते हे त्या ठिकाणी दिसून यायचं. कारण ह्या मंदिरामध्ये सकाळपासून ज्या उपासना होत आहेत, जी पूजा अर्चा होते, ती पुजाऱ्यांकडनं म्हणजे प्रसाद गुरुजी आहेत किंवा उपाध्ये गुरुजी आहेत, ती मनापासून ते करत आहेत. एक उपासना म्हणून साधना म्हणून करतायत आणि ताई हे स्वतः इथे उपस्थित राहून ती त्यांच्याकडनं त्या करून घेत आहेत. त्याचप्रमाणे नित्योपासना इथे होतीये आणि त्याच्यामुळे बघा सगळ्यांना इथं माझे परिचित जे काही कोणी आले त्यांना या मंदिरात आल्यापासून अतिशय प्रसन्न वाटतंय. त्या जातीने लक्ष देऊन त्या स्वच्छता अगदी नीटनेटकेपणा तर करून घेतातच, पण प्रसन्नता त्या ठिकाणी जाणवते. कारण का इथे ज्या जवळपास राहणाऱ्या महिला वर्ग आहेत, माझ्या भगिनी आहेत, त्या नित्य 5 वाजता येऊन हरिपाठ भजन या ठिकाणी म्हणतायत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवूया आपण. तसंच कुलकर्णी काका तर तुम्ही तर कुलकर्णी काका दर एकादशीला 13 तासाचा जप, रामनामाचा जप करून घेतात. रोज 1000 जप सामूहिक जप करून घेतात. आरतीच्या वेळेस 108 मण्याची माळाचा एक जप सगळ्यांकडे सामूहिक करून घेतला जातो. अशा प्रकारे रामनामाचा जप अखंड या ठिकाणी करून घेतला जातो आणि म्हणून पण मूर्तीमध्ये एक तेज असं आलेलं आहे. आणि म्हणून काकांचा सुद्धा मी अभिवादन करते, नमस्कार करते, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. जशी नित्य उपासना या ठिकाणी होते, तसंच गिरिजाताई या ठिकाणी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम, जसं म्हणजे अथर्वशीर्ष सहस्रावृतांना जे आहेत ती केली जातात, महारुद्र करून घेतलेली, त्यानंतर धार्मिक म्हणजे जे काही उत्सव आहे ते या ठिकाणी ती करते. चंपाषष्ठीचा जो उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात त्या करतात. अन्नदान त्या सढळ हाताने करत असतात. असे वेगवेगळे उपक्रम ताई या ठिकाणी करून घेतात आणि लोकांना या ठिकाणी नामाला उपासनेला त्यांनी त्या ठिकाणी लावलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवतात. अशा या उपासना केंद्र म्हटलं तर रामाचं त्या ठिकाणी असं कीर्तन कार्यक्रम करावा असं मला इच्छा होती. आणि तो निमित्त मला मिळालं ते म्हणजे आम्ही नर्मदा परिक्रमेला गेलो होतो आणि त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा आम्ही दोघं गेलो होतो आणि त्याच वेळेस आम्हाला सहप्रवासी दोघं लाभले. ते म्हणजे देशपांडे, सौ देशपांडे आणि श्रीमती देशपांडे. तर त्यावेळेस ते भेटल्यानंतर बघितल्यानंतर मला त्यांचं वागणं बोलणं हे एक प्रकारे आध्यात्मिक आचरण त्यांचं मला वाटलं. रोज नर्मदेमध्ये स्नान करत होते, साधना करत होते आणि खूप छान सात्विक त्यांचं जाणवलं. मग त्यांच्याशी मी परिचय करून घेतला तेव्हा मला त्यांच्याकडे कळलं की ते कीर्तन करतात म्हणून. मग माझी इच्छा झाली की त्यांनी कीर्तन आपल्या राम मंदिरात करावं. त्यांचं कीर्तन ते यशोदा ट्रॅव्हल्स करून आम्ही गेलो होतो, त्यांच्या मालकांनी सुद्धा त्यांचं कीर्तन आयोजित केलं होतं. महाराजांच्या उत्सवाच्या दिवशीच केलं होतं त्यांनी कीर्तन. तर खूप
भावलं मला आणि मग मी गिरीजाताईंना विचारलं की त्यांचं कीर्तन ठेवेल का. तर ती गुणग्राहक आहेच आहे, त्यामुळे त्यांनी माझ्या संगीचं सोनं करायचं केलं तिने आणि ते कीर्तन तिने करायचं आयोजन केलं. आता यांचा परिचय हा थोडासा म्हणजे माझा परिचय असा झाला, पण प्रत्यक्ष परिचय त्यांचा मी तुम्हाला करून देणार आहे. व्यवहारातला परिचय काय आहे तो तुम्हाला करून देते. स्मिताताईंनी श्री देवर्षी नारद मंदिर सदाशिवपेठ पुणे येथून कीर्तन विशारद केले आहे. त्यानंतर शक्तिपात महायोग दीक्षाधिकारी राष्ट्रीय कीर्तनकार कीर्तन भूषण परमपूज्य श्री मोरेश्वर जोशी चरोलीकर महाराज यांच्याकडे कीर्तनाचे शिक्षण घेतले. गेली 10 ते 12 वर्ष त्या कीर्तन सेवा करत आहेत. महाराष्ट्र व इतर राज्यात तसेच ढाका म्हणजे बांगलादेशातल्या ढाका या इथे कीर्तन प्रवचन त्यांनी सेवा केली. आतापर्यंत अंदाजे 1300 कीर्तन त्यांनी केलेली आहे. त्यांची कीर्तनाची ओळख, पण त्यांना खरी त्यांची कीर्तनाची ओळख तुम्हाला आता त्यांचं कीर्तन ऐकल्यावरच कळलेलं असेल की सुश्राव्य असे सुंदर त्यांनी कीर्तन केलेलं आहे. आणि त्यांच्या या कीर्तनात त्यांच्या सहकार्य त्यांच्या पतींचं विलासराव देशपांडे यांचंही सहकार्य ते रुपी बँकेमध्ये पदाधिकारी होते, मॅनेजर होते. त्यानंतर ते निवृत्त झाले, ते त्यांना सहकार्य करतात. तसेच त्यांची मोठी मुलगी आहे, ती DSK शाळेमध्ये गायन शिक्षिका आहे. ती पण आईला सहकार्य करते आणि त्यामुळे कीर्तन अतिशय सुंदर होत आहे. आजचं जे कीर्तन आपण आयोजित केलं आहे त्याचं सहकार्य मला गिरीजाताई देशपांडे यांचं मिळालंय. त्याचबरोबर माझी पती श्री दीपक भट निवृत्त वनाधिकारी यांचं पण मला सहकार्य या ठिकाणी लाभलं आहे आणि त्यामुळे मी हे सुश्राव्य असं कीर्तन या ठिकाणी आयोजित करू शकलेले आहे. तर आता मी माझ्या वाणीला विराम देते, कारण तुम्ही आता हे कीर्तन ऐकायला उत्सुक आहात, आतुर आहात आणि म्हणून मी विनंती करते ताईंना की त्यांनी पुढे